सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या राष्ट्रवादीच्या निकालामुळे अजितदादा गटातले काही नेते आपल्या मुलांसाठी प्लॅन बी आखत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे। नरहरी झिरवाळ यांच्यापासून सुरू झालेला हा सिलसिला आता वाढत चाललाय। दरम्यान 2 महिन्यांपूर्वी मुलाने घेतलेल्या भूमिकेवर नरहरी झिरवाळ यांनी काय म्हटलंय पाहूया। माझी तरी स्वतःची सुरुवात आदरणीय पवार साहेब यांच्या राजकारणातूनच पुढे मी आलेलो आहे। तर तसं काही नाही आणि अजून तो आज्ञाधारक आहे। मी सुद्धा यांचा सगळ्यांचा आज्ञाधारक आहे। माझं पोरग तसं असेलच ना, ते बापाला जाळून जाईल काय? जाणार नाही ते। आता त्या दिवशी सुद्धा मीच त्याला पाठवलं होतं की बाबा एक नेता आहे, माझा नेता आहे, तू जाऊन फक्त सत्कार करून ये। फक्त भेटीसाठी आपल्या मुलाला आपणच शरद पवार गटाच्या सोहळ्यात पाठवल्याचा खळबळजनक दावा नरहरी झिरवाळ यांनी केलाय। काही महिन्यांपूर्वी झिरवाळांहून वेगळी भूमिका घेत त्यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ शरद पवार गटाच्या कार्यक्रमात गेला होता। त्या ठिकाणी उमेदवारीची देखील इच्छा झिरवाळांच्या मुलानं व्यक्त केली। त्यावेळी आपला मुलगा कुठेही जाणार नसल्याचं सांगणाऱ्या झिरवाळ यांनी आता वेगळाच दावा केलाय। ती चिंता नका करू तुम्ही, कोणी चिंता करू नका। पण मग काय तुमचं काय ठरलंय नेमकं? मी सांगतो ना, ते माझं पोरग आहे, मी त्याचा बाप आहे, तो माझा बाप नाही। तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार। आज निष्ठावंतांचा मेळावा जयंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। महाविकास आघाडीचे खासदार माननीय बागरे सर, त्यांना आम्ही सर्वांनी मदत करून चांगल्या प्रकारे निवडून आणलं। आता त्या दिवशी सुद्धा मीच त्याला पाठवलं होतं की बाबा एक नेता आहे, माझा नेता आहे, तू जाऊन फक्त सत्कार करून ये। तो गेला आणि तिथं त्याला थांबवलं। मग विचारल्यावर बापासारखा थोडाफार का होईना आहेच ना त्याच्यात ते गुण, आणि गेला, संभ्रम तयार झाला। आता तो जागेवरच आणि कायमस्वरूपी जागेवरच राहील, त्याची काही शंका घेण्याचं कारण नाही। तुर्तास या भूमिकेवर झिरवाळांच्या मुलाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही। 2 महिन्यांपासून ते मीडियापासून लांब आहेत। मात्र मुलाला शरद पवार गटाच्या कार्यक्रमात पाठवून झिरवाळांनी दबाव तंत्रानं महायुतीमध्ये आपली उमेदवारी पदरात पाडून घेतल्याची चर्चा आहे। आता शेवटपर्यंत आज माग पुढे अजितदादा तर अजितदादाच ना, लढायचा विषय वेळ येईल तेव्हा दादा बरोबरच। माझी तरी स्वतःची सुरुवात आदरणीय पवार साहेब यांच्या राजकारणातूनच पुढे मी आलेलो आहे। पवार साहेबांचे विचार माझ्यात आहेत, मी त्या पद्धतीनेच चालतो। कारण आम्ही वरती नाही तरी आमची महायुती आहे आणि इथे आमचं लागेबांधे आहेत। जयंत पाटलाच्या कार्यक्रमात हजेरीनंतर आपण निष्ठावंत असल्याचा दावा गोकुळ झिरवाळ यांनी केला होता। मात्र तुम्ही निष्ठावान असाल तर वडिलांनी गद्दारी केली का या प्रश्नावर मात्र ते गडबडले होते। अहो, बापच त्याचा एवढा डोकेबाज आहे तर तो माझ्यापेक्षा तर कडीभर जास्तच असेल ना। म्हणजे सांगायचं इकडं जायचं इकडं, आम्ही तसे आतले आहोत ना। तुम्ही निष्ठावंत आहात, मग तुमचे वडील काय आहेत नेमके? वडील पण निष्ठावंतच आहेत, पण त्यांची निष्ठा कोणावर तरी दुसऱ्यावर असावी। अच्छा, अजित पवारांसोबत अशी असेल। मी आल्यावर अजून शिक्काच नाही आलेला गद्दार म्हणून, कधीच नाही आला। तिसऱ्यांदा मी ज्या पद्धतीनं चाललोय तर तिसऱ्यांदा इकडून तिकडून इकडं तर मी गद्दार झालो असतो। पहिला जिथं गेलोय तिथं आतापर्यंत आहे, भविष्यात सुद्धा तिथंच राहणार आहे। तर गद्दारीचा काय विषय तो? महाविकास आघाडीने जर तशी काही जबाबदारी दिली तर त्या पद्धतीने आम्ही विचार करायच्या ह्याच्यात आहोत। कार्यकर्त्यांची पण तशी इच्छा आहे, परंतु पक्ष जी काही जबाबदारी देईल त्या जबाबदारीनुसारच पुढे आम्ही पाऊल उचलू आणि कोणी उमेदवार दिला तर आम्ही ते सोबत त्यांच्या महाविकास आघाडी म्हणून काम करू। त्यांनी तिथे उमेदवारी देखील मागितली होती। मागितली म्हणजे विनोद करायचा तर मी मुख्यमंत्री व्हायला जयंत पाटलांनाच सांगितलं होतं का आता सरकारमध्ये जेव्हा उलटापालटी होईल तेव्हा मी पवार साहेबांना सांगणार आहे का मला मुख्यमंत्री करा, हे सभागृहात सांगितलं होतं मी। म्हणजे अशा लॉबीत बसल्यावर तर ते एक स्वभाव आहे तो आमचा। तुर्तास एक चर्चा अशी देखील आहे की अजित पवार गटातल्या अनेक नेत्यांना सुप्रीम कोर्टातल्या निकालाची देखील धाकधूक आहे। त्यामुळे विपरीत निकाल लागल्यास प्लॅन बी म्हणून अजित पवार गटातलेच काही नेते आपल्या मुलांसाठी प्लॅन बी तयार ठेवतायत। कारण धर्मराव बाबा अत्राम अजित पवार गटाचे मंत्री आहेत। त्यांच्या मुलीनं शरद पवार गटात नुकताच प्रवेश केलाय। नरहरी झिरवाळांची उमेदवारी अजितदादा गटाकडून जाहीर झाली आहे। मात्र त्यांचा मुलगा जयंत पाटलांच्या कार्यक्रमात हजेरी लावून उमेदवारीची इच्छा वर्तवून आलाय। दिलीप वळसे पाटील अजित पवार गटाचे मंत्री आहेत, मात्र त्यांची मुलगी सुद्धा शरद पवारांच्या गटाकडून इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू आहे। अजितदादा गटाचे माढ्यातील आमदार बबन शिंदेंच्या मुलानं देखील शरद पवारांची भेट घेतली होती। अजित पवार अतिशय दयनीय स्थितीमध्ये आहेत। त्यांचेच सहयोगी त्यांच्यावर आग पाखडतायत सकाळपासून संध्याकाळपर्यंत।
दादा केविलवाणी स्थितीत एकटे फिरताना दिसतात. मधामधात त्यांना जरूर अमित शहा दिलासा देतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण किती दिवस कोण किती दिवस त्यांच्यासोबत राहील हे काही सांगता येत नाही. हे सगळे VRS घेणारे नेता किंवा ज्यांना कळतं की आपण जबरदस्ती रिटायर्ड केलं जाऊ लागतोय आता राजकारणातनं, मग आपल्या मुलांचं भविष्य कुठे सुरक्षित राहील. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.